ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी कुरु आदेश अलग पुरुष निरंजन को कुरु आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत हर हर महादेव शिव शंभो। माझ्या महाराष्ट्रात जितके पण साधक व साध्वीगण आहेत त्यांना आज महत्त्वपूर्ण अजून एक छान व्हिडिओ माहिती देणार आहे। एका साधकांनी मला सांगितलं की लमन बाबाच्या बद्दल आपण थोडीशी माहिती द्यावी, त्याच्यामुळे मी तुम्हाला लमन बाबाच्या बद्दल माहिती देतोय, ध्यानपूर्वक ऐका। लमन बाबा हा मूळ म्हणजे डाका बंगालचा आहे, समजले की नाही? तंत्रविद्याच्या ठिकाणातला तो डाका बंगालचा आहे। तर हे जे आहेत ना, नुसतं लमन बाबा नाही, ह्याच्या संग धावजी वगैरे, धावजी पाटील, हे असे बरेचसे हे जे सगळे शेवरचे दैवत आहेत, अनेको दैवत आहेत। मी आता अनेको दैवताचे नाव नाही सांगत, फक्त मुळात म्हणजे लमन बाबाच सांगतो। काही सांगायचं गेलं की हे सर्व देव त्याच्यातच येतील सर्व, त्याच्यामुळे मी तुम्हाला फक्त लमन बाबाच सांगतो। तो डाका बंगालचा आहे मूळ आणि खतरनाक आहे दैवत। तो लमन बाबा असा आहे की त्याचं 5 प्रकारचे वेगळे वेगळे त्याला रूप घेता येतात। आणि तंत्रक्रियामध्ये तो खतरनाक आहे। जास्त प्रमाणामध्ये लोक जे करणारे असतात तंत्रक्रिया वगैरे, हे अनेक प्रकारचे आहेत, अनेक जातीचे लोक आहेत। त्याच्यामुळे मी कोणाचं नाव वगैरे काय घेत नाही, काय नाही, पण एवढंच सांगतो, लमन बाबा हा तंत्रशास्त्रामध्ये अनेक प्रकारची कामं करतो। हा दिव्य ताकद आहे, त्याला लवकर तोड कोणाची नाही। त्याला जो तोड करणारा आहे किंवा काय आहे, जे तुम्हाला असं वाटतं की हा त्याला तोड धावजी पाटील करेन, हा करेन, तो करेन, हे सगळे संघच असतात। हे सगळे संघच म्हणजे सगळे संघच हे त्या शिवारातले आहेत सर्व। आणि हे सर्व जी काळेश्वरी काळूबाई जे आहेत तिच्या सर्व ठिकाणी आहेत तिथं। ह्याचं मूळ जे ठिकाण आहे तो डाका बंगालला आहे, पण हे तिकडनंच आलेले आहेत हे सर्व। त्याच्यामुळं जास्त प्रमाणात कुणावरती करणी, कवटाल, जादू, टोना, तोडगा वगैरे करण्यासाठी लोक ह्याचा वापर करतात आहे। पण मुळात म्हणजे लोकांना हे माहिती नाही की लमन बाबा काय काय करू शकतो। लमन बाबाला फक्त तोडगे ताडगे करायलाच वापरतात, पण हा परिपूर्ण कुणाकडं व्यवस्थित नाही, मोजक्याच लोकांकडे व्यवस्थित आहे। जेणेकरून ज्या व्यक्तीला ओरिजिनल लमन बाबा प्रकट आहे तर त्याला बंगाली पण भाषा येते आणि दिव्य भाषा पण बोलता येते। असे टोटल तो अनेक प्रकारची भाषा बोलतो लमन बाबा सुद्धा। ती खतरनाक ताकद आहे। तो एक जिनात असल्यासारखं आहे, जिन असल्यासारखं आहे। तो सर्व प्रकारचे काम करतो, पण लोकांना जास्त करून त्याला काम कसं लावायचं किंवा त्याला कशा पद्धतीने काम सांगायचं किंवा कशा पद्धतीने त्याला पूर्ण प्रकट करून घ्यायचं ह्याचं मुळात ज्ञान नाहीये। काय त्याला जर मुळातून तुम्हाला प्रकट करून घ्यायचं असेल किंवा काय असेल, ज्याचं जुन्या लोकांनी त्याचं ठिकाण मांडलेलं आहे, त्याचं ठिकाण आहे, ज्याच्या अंगामध्ये येते ती सवारी, तर त्याला विसरायचं तुम्हाला कसं ज्ञान घ्यायचं। का की तुम्हाला व्यवस्थित कोणी ज्ञान सांगणार नाही, सत्य ज्ञान तुम्हाला सांगणार नाही। तुम्हाला खोट्या ज्ञानाकडेच वळवतील, ते त्यांच्या बाजूलाच वळवतील, ते ज्या देवांची सेवा करायला लावतात किंवा ज्या देवांची सेवा करतात तेच करायला लावतील तुम्हाला। पण मुळात म्हणजे ज्याला जी ताकद प्रकट आहे त्याला त्या गुरुनी त्याचं विद्या, त्याचं ज्ञान व त्याला परिपूर्ण प्रकट करून देण्याचे दान त्या गुरुमध्ये असलं पाहिजे। का की लमन बाबा माझं जे काही गोष्टी आहेत किंवा जे काय आमचं संभाषण वगैरे जे झालेलं आहे तर खूप वर्षापूर्वी, त्या टायमाला मी 17-18 वर्षाचा असेल, त्या टायमाला एक अघोरी साध्वी होते, अघोरी साध्वी, आणि तिला काळूबाई परिपूर्ण प्राप्त होतं। काळूबाई ओरिजिनल काळूबाई तिला परिपूर्ण प्राप्त होतं। तिला दिव्य भाषा वगैरे सर्व बोलायचे, सर्व गोष्टी। तर तिला ओरिजिनल मध्ये तो प्रकट होता लमन बाबा, आणि ओरिजिनल मध्ये त्याला प्रकट असल्यामुळं अनेक कार्य ते करून घ्यायचे। आणि ते कुठले होते, काय होते, काय नाही, ते त्याच वेळेस मला त्यांच्या मुखातनं आणि त्यांच्या समोर त्यांनी काही गोष्टी मला प्रॅक्टिकली मला त्या गोष्टी कळाल्या। तर मला हे सांगायचंय की जे पण लमन बाबा ज्यांच्या शरीरामध्ये लमन बाबा येतोय त्या लोकांनी काय करायचं माहिती का, दुसऱ्या भक्तांच्या नादी नका लागू। स्वतःची दिव्य ताकद, स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा। स्वतःची जी ताकद म्हणजे स्वतःची ताकद, स्वतःच्या ताकदीला तुम्ही म्हणा तूच माझा जीव की प्राण। तुम्ही हा भेदभाव नका करू, माझं लमन बाबा आहे, तिची मोठी ताकद आहे, ती वेगळी ताकद आहे, तो काल भैरव आहे, हा काय करण, तो काय करण। अरे तुम्ही अजून लमन बाबाला पारखलत काय? लमन बाबाला तुम्ही बघितलत काय?
लग्न बाबाला परिपूर्ण प्राप्त तर करून घ्या. कशाचीच कमी करणार नाही तो, कशाचीच म्हणजे कशाचीच नाही. त्याची प्रकट करण्याची विधी असते. ते विधी विधान मी काय तुम्हाला ह्याच्यावरती सांगणार नाही. ज्या व्यक्तीचं कर्मफळ कर्मविधान बघत नाही तोपर्यंत मी त्याला हे विधान वगैरे विषय सांगणार. फक्त एवढंच सांगन की तुम्हाला स्वतःला त्याच्याकडनं ज्ञान घ्यायचं असेल तर कसं ज्ञान घ्या. का की मी आज जरी ते विधी विधान सांगितलं की आता ह्याला चालवणारे भरपूर लोक आहेत, भरपूर म्हणजे भरपूर, अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आहेत पांगलेली, तेवढे चालवतात ते. पण हे चालवतात ते कशासाठी माहिती आहे का? ते असं अशी गमत येते की एखाद्या हत्तीला ऊस तोडून आण सांगण्याची गमत आहे. ऊस तोडून आण किंवा भाजीपाला काढून आण, अशी कामं सांगतात. तुम्हाला जर खरंच ओरिजिनल येत असेल, ज्या साधकाला ओरिजिनल तो येत असेल, तर तो बंगाली बोलतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. जर तो बंगाली बोलत असेल तर तुमच्या गुरुला बंगाली येणं गरजेचं आहे. आणि जर त्याला बंगाली येत असेल त्या गुरुला, तर त्या गुरुने तुम्हाला बंगाली कळत नाही तर तुम्हाला मराठीमध्ये रूपांतर करून व्यवस्थित तुम्हाला सांगता येणं गरजेचं आहे त्या गुरुला. आणि काय करायचं माहिती आहे का? त्या गुरुकडे तुम्हाला कुठल्या गुरुकडे विश्वास नसेल तर त्या टायमाला तुम्ही काय करायचं, स्वतःच्या ताकदीला त्याला बोलायचं की तुला प्रकट कसं करायचं मला सांग, कसं नाही. तर तो दिव्य भाषा वगैरे बोलत असेल किंवा काय असेल तुम्हाला कळत नाही किंवा काय नाही, तर त्याला सांगायचं आम्हाला दिव्य भाषा कळत नाहीये, तर तुम्ही आम्हाला मराठीत सांगा. तरी ते मराठीत बोलतात. हिंदीत बोला तरी हिंदीमध्ये बोलतात ते. समजलं की नाही? सर्व गोष्टी हे लक्षात घ्यायचं. ज्यावेळेस ओरिजिनल दिव्य ताकद असते ती कुठल्या पण भाषेने मुखामध्ये बोलत असते आणि कुठली पण भाषा त्याला येत असते, हे लक्षात घ्या. आणि त्या टायमाला काय करायचं माहिती आहे का? त्याला विचारायचं. त्याला जवळजवळ 5-7 प्रकारचे त्याला वेगळं वेगळं खाणं आहे. काय तर तुम्ही त्याला खाणं काय देताय किंवा काय नाही ह्याचं पण तुम्हाला परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे. कुठल्या कामाला त्याला कसं करायचं असतं, त्याला घन रूपामध्ये समोर कसं प्रकट करायचं असतं. लोकांच्या समोर नाही आलं पाहिजे, अंगात आपल्या आलं नाही पाहिजे, कुणाला कळू नाही द्यायचं आपल्या अंगात आहे म्हणून. आपल्या अंगात येतंय घुमतंय किंवा काय करतंय कशाला तुम्हाला दाखवायचे कुणाला अंगात वगैरे येऊन नका दाखवू. झाकली मोठ 1.25 लाखाची. पुढच्या सांगते तुला काय येत नाही, ठीक आहे बोलायचं काय येत नाही, पण ज्यावेळेस मैदानात उतरू त्यावेळेस खकानच उडू. ही गोष्ट लक्षात ठेवायचा. त्या टायमाला तुम्ही काय करायचं माहिती आहे का? त्याला विचारून घ्यायचं तुझी विधी कशी मांडायची, कशी नाही, काय नाही. आणि ते विधी वगैरे मांडत जोपर्यंत तो घनरूपात पुढे येत नाही, उभा राहत नाही किंवा काय नाही, त्याला काय द्यायचं नाही, त्याला उभं करायचं. त्याचं विधी मांडणं वेगळी पद्धत आहे. त्याला खाणं कसं द्यायचं कसं नाही, मग तो तिथं उभा राहतो घनरूपात. तो तुम्हाला सांगन. जर खरं तो तुम्हाला प्रकट असेल, खरं तुमच्या अंगात येत असेल ओरिजिनल, तो तुम्हाला सांगन. मग त्याला विचारा तू कुठले कुठले रूप धरतो, मग तो सांगन कुठले कुठले रूप धरतो, कसा कसा रूप धरतो, कसा खतरनाक येतो, काय करतो, किती पद्धतीने चालतो, कसा चालतो. उगाच ज्यांच्याकडे असं ना, मी काय म्हणतो माहिती का, तुम्ही हे घाणेरडी कामं करत नका बसू. काय ह्याच्यावरती तोडगं करणं, त्याच्यावरती तोडगं करणं, त्याच्यावरती फिरवणं, त्याच्यावर फिरवणं, त्यापेक्षा तुम्ही त्याला घेऊन चांगली कामं करा ना. कुठली पण ताकद असताना, कुठलीही दिव्य ताकद, जसा ताकद चालवणारा असतो, जसा आदेश देणार असतो ते कार्य तसं करते. तुम्ही जर एखाद्या भूताला चांगलं काम लावलं तर तो चांगलंच करणार आहे. जर एखाद्या देवाला तुम्ही वाईट काम लावलं तर वाईटच करणार आहे. पण तू कुठपर्यंत करणार, जोपर्यंत तुमचे कर्मफळ वगैरे चांगले आहे, जोपर्यंत तुमच्यामध्ये दिव्य ऊर्जा आहे, तो तुमची दिव्य ऊर्जा घेणार काम करणार, तुमच्या शरीरातल्या दिव्य ऊर्जा घेणं काम करणार. म्हणून काय करणार असं वाटतं नाही का माझ्या अंगावर आलं तर समजायचं तुम्ही एखादं कार्य करताय, कुठलं कार्य करताय तुमच्या अंगावरती येतंय, दुसऱ्यांचा लोड वगैरे येतोय तुमच्या अंगावरती, तर समजायचं तुम्ही कच्चे आहेत, तुम्हाला परिपूर्ण ज्ञान नाही. जर तुम्ही एखाद्यावरची तंत्रक्रिया काढताय किंवा एखाद्याचा उतारा करताय किंवा काय करताय, उतारा वगैरे हा प्रकार आहे ना, हे लोकांनी उठवलेले थोटांनी तशा पद्धतीने नसतं. जोपर्यंत एखाद्याचा तंत्रक्रिया काटन करत नाही, जोपर्यंत त्याची तंत्रक्रिया तुम्ही स्वतः तोडत नाही, त्याच्याने जोपर्यंत तुम्ही त्याला मुक्त करत नाही, तोपर्यंत तो व्यवस्थित नीट होत नाही. तुम्ही त्याला अंगारा दिला, भस्म दिला किंवा त्याला नारळ दिलं, निंबू दिला, काय दिलं, ते तेवढं पुरतं, तेवढे दिवस त्याला चांगलं वाटणं, बरं वाटणं, नंतर नाही वाटणार. त्याच्यामुळं तुम्ही जर आहे ना घन रूपामध्ये त्याला प्राप्त करून घ्यायचा तर तुमची काम असंच चुटकीमध्ये करणं, असंच चुटकीमध्ये, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळं सर्वात महत्वाचं की त्याला प्रॅक्टिकली प्रकट करण्यासाठी आणि ती दिव्य शक्ती तुमच्या शरीरामध्ये जी दिव्य शक्ती येते त्याची पारखून पण होते, त्याला पारखून पण घेता येते तुम्हाला की खरं हा करतो, ह्या गोष्टी करतो, तो गोष्टी करतो का काय. त्याला म्हणायचं तुझं परिपूर्ण मला ज्ञान पाहिजे, तुझी मला परिपूर्ण शक्ती पाहिजे.
काय करू, तुला प्रकट कसा करू, कसा नाही, तो सगळं सांगा आणि त्या पद्धतीने करा. पण तो काय सांगतोय, काय ज्ञान सांगतोय, काय नाही, हे दुसरं कोणाला सांगायचं नाही. आणि जर गुरु तुमचा चांगला असेल किंवा काय असेल, तर गुरु चांगला आहे की नाही तो पण कसा ओळखावा. त्याने असं ओळखावं की तुमच्या ताकदीने तुम्हाला हे मला खाणं लागतं सांगण्याच्या ऐवजी, किंवा तुमच्या गुरु जर तुमच्या दिव्य ताकदला विचारायचं मग तुमचं खाणं काय आहे, तुमचं दाणं काय आहे, तुम्हाला काय देऊ किंवा काय करू, काय करावं लागन, कसं करावं लागन, हा असं विचारत असन तर विषय सोडून द्या. तसल्या व्यक्तीकडे तुम्ही थांबू नका, तो तुमच्या गुरु होण्याच्या लायकीचा नाही. का की ज्या गुरुला दिव्य शक्ती प्राप्त आहे, दिव्य शक्ती प्राप्त आहे किंवा दिव्य दैवत प्राप्त आहे, त्या गुरुला तो स्वतः ताकद उभं राहते आणि त्या ताकदीला काय लागत असतं काय नाही तो गुरु स्वतः सांगत असतो. ना की कुणाच्या अंगामध्ये घेऊन मग त्याला विचारणार की बोल तुला काय आहे, तुझं खानदान काय, मग तुझं खानदान दिलं हे करशील का, मग तुम्हाला वचन देशील का, माझं हे काम करशील का, चल माझं वचन दे, मला वचन दे की तू माझं काम करशील, हे करशील. आणि त्यांनी जर तुमच्या ताकदीचे वजन जर त्या गुरुने घेतल्यानंतर तुम्ही काय मोकळे झालात की मग तुमचं काय ऐकणार तो, काय नाही. गुरुचं कर्तव्य असतं की गुरुने स्वतः ताकद स्वतःच्या वचनामध्ये न घेता त्या शिष्याला वचन द्यायला लावायचा की तू तुझ्या झाडाला वचन दे, सत्यकर्म धर्माने त्याला तू सहाय्य करशील, त्याचं संरक्षण करशील, त्याच्या घरात भरभराटीत तू दिशील, सर्व त्याला प्राप्त करून देशील, सर्व ज्ञान देशील, सर्व विद्या शिकवशील, तू घन रूपात समोर प्रकट होशील. हा जसा मी त्याचा गुरु आहे तसा तू त्याची दिव्य शक्ती बनून त्याच्या संग पाठीराखा बनून तू राहा. हा तुला माझा आणि गुरुचा आदेश आहे तुला, असा आदेश गुरुनी सांगितला पाहिजे त्याला. तेव्हा त्या पद्धतीने ती दिव्य ताकद ते काम करणार त्याच्याकडं. नाहीतर त्या गुरुनी जर तुमच्या अंगात आले आणि त्यांनी वचन घेतलं चल मला वचन दे तू हे करशील ते करशील, मग तुम्ही लटकला ना आयुष्यभर तिथंच, तुमची काहीच प्रगती होणार नाही. आणि तसा गुरु पैसे थांबू पण नका, तसे गुरु तुमच्याला धोकादायक आहे. गुरु असा असावा की आपल्याला चारी का 10 दिशांनी आपल्याला मोकळं सोडलं पाहिजे कर्मविधानावरती. तुझी कर्म तू जसे कर्म करशील तसे फेडशील. ज्ञान पण परिपक्व देणारा गुरुकडनं विद्या किंवा दिव्य शक्ती सुद्धा अशा पद्धतीने प्राप्त करून घ्यायची. गुरु काय सांगत असतो की ही दिव्य शक्ती समोर घन रूपात प्राप्त कर किंवा काय कर, तर आपल्या त्या दिव्य शक्तीला आपली भक्ती कळू द्यायची की मी तुला प्राप्त झालो, आलाय म्हणून आलाय तो परिपूर्ण किंवा काय, समजलं की नाही. त्याच्यामुळे प्रॅक्टिकली ज्ञान घ्या आणि ती तुम्हाला ताकद सांगा. आणि गुरु पण असे शोधा की तुम्हाला व्यवस्थितपणे लहान बाबाची व्यवस्थित विधी मार्ग वगैरे व्यवस्थित सांगा, तो काय करू शकतो किंवा काय नाही. आणि तो लहान बाबा आहे ना, त्याला हे 7-12 गाव शिवार कसे खेळायचे त्याच्या डाव्या हाताचं काम आहे. लहान बाबा कसा असतो कसा नाही, असे गाव शिवावरती अनेक दैवत आहेत. हे प्रत्येक दैवताचा एक व्हिडिओ आहे ना टाकून देणार. ज्या साधकाकडे लहान बाबाची सवारी असेल किंवा काय असेल काय, मी तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती दिली की तुम्ही त्यांच्याकडनं कसं परिपूर्ण ज्ञान घ्यावा, हे त्याचं जर विधी विधान किंवा त्याला घन रूपामध्ये तुम्हाला प्रकट करायचं असेल तर तुम्हाला समोर यावं लागेल. पण हे पण नीट लक्षात ठेवा, समोर आल्यानंतर तुमचे कर्मफळ कर्मविधान बघूनच तुम्हाला मार्गदर्शन दिले जाईल. इथं दयाची पात्रता अजिबात नाही, कर्मफळच बघून आता तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. दयाला वगैरे इथं कुणाला जागा नाहीये पात्रतेनुसार. आणि कुणाच्या जरी कोणी साधकाला असं वाटत असं की ह्याच्या वशिल्याने जाऊ त्याच्या वशिल्याने जाऊ, इथं वशिला तसलं काय चालत नाही. तुमचं कर्मफळ भक्कम आहे तर तुमची पात्रता छान आहे, तुम्हाला जागा आहे भगवंता चरणी आणि त्यांच्याच आदेशानुसार मग तुम्हाला काय मार्गदर्शन करायचं असेल ते करू शकतो. त्यानुसारच तुम्ही पुढचं कार्य करा. बस एवढंच मी तुम्हाला शब्द सांगून माझ्या शब्दांना पूर्ण विराम देतो. आणि गाव शिवारातले देवी दैवतांचे तुम्हाला इथून पुढे व्हिडिओच्या माध्यमातून कळवले जाईल. ओम नमो आदेश सत्य नमो आदेश नवनाथ गुरुजी करू आदेश अलग पुरुष निरंजन करू आदेश जय माता भगवती पार्वती सकल जगत सर्पिन हर हर महादेव शिव शंभो.